जेव्हापासून मी घरात बनवलेलं तेल वापरायला चालू केले की नाही तेव्हापासून केसांचा व्हॉल्यूम जरा जास्त वाटायला लागलाय मला आणि आजकाल केसांना माझी गळायची पूर्णपणे थांबले. काही दिवसाआधी माझी केस एवढी जास्त गळालतीत ना मला 100% वाटत होतं मी टकली होणार आहे आणि केसांची वेणी जर घातली बाई माझं मलाच लाज वाटत होती एवढी बारकी वेणी आहे. पण जेव्हापासून माझं मी स्वतः माझ्या केसांसाठी तेल बनवायला लागलो की नाही तेव्हापासून माझे केस अजिबात गळत नाहीत आणि आता केसांचा व्हॉल्यूम पण चांगला झालाय. आता माझं तेल संपलं होतं म्हणून आज वेळ होता माझ्याकडे, म्हणलं आज काही काम न करता पहिलं तेल बनवून घ्यायचं कारण की नंतर मला वेळच भेटत लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पहिला एकत्र घेतल्या आणि आज ना मी तेलाची बाटलीच डायरेक्ट कापून टाकली कारण की थंडीच्या दिवसात ना लई जास्त तेल आळते आणि काढायला लई प्रॉब्लेम होतोय. कमीत कमी 2 महिने जाईल एवढं तेल ना मी आजच बनवून टाक. संध्याकाळी माझं एक पार्सल आलं होतं ज्याची मी लई जास्त वाट बघत होतो आणि ते होतं एक कपाट जे मला अजिबात जमत नव्हतं असेंबल करायला. बाई मी 4 वेळा चुकत होतो, 4 वेळा चुकलो पण फायनली सगळं कपाट असेंबल केलं कारण की आज मला माझ्या सगळ्या गोष्टी या कपाटात ठेवायच्या होत्या आणि माझ्या बेडरूम मध्ये जे मोठं मम्मीनं कपाट लावले ते पहिला काढायचं. पहिला मला अजिबात वाटलं नव्हतं की एवढ्या छोट्याशा कपाटात माझं सगळं सामान येईल, पण फायनली माझं सगळं सामान मी या छोट्याशा कपाटात बसवलं कारण की आतमध्ये एवढा जास्त स्पेस होता. माझं सगळं सामान बसलं. हे कपाट ना मी फ्लिपकार्ट वरनं मागवलंय आणि एकदम स्वस्तात बसलंय हे. जर तुम्हाला त्या कपाटाची लिंक पाहिजे असेल ना तर कमेंट करा. त्याच्यानंतर मला दुसरं एक कपाट माझ्या बेडरूम मध्ये सेट करायचं होतं जे माझ्या बेडरूमच्या थीमला अजिबात मॅच करायचं नव्हतं. ऍक्च्युअल मध्ये मला माझ्या बेडरूमची पूर्ण थीम व्हाईट करायची होती, पण जर मी व्हाईट कलरचं नवीन कपाट घेतलं असतं तर घरच्यांनी मला सप्पई बाहेर काढलं असतं कारण की आता घरात सगळी कपाटात झालं. आता ना फक्त बेड राहिलाय, एकदा बेड आला ना की पूर्ण बेडरूम मी सेट करायला घेणार आहे. म्हणलं आता एवढे कपाटे बिपाटे लावले आहेत तर सगळे कपडे पण ठेवून द्यायचे आणि फक्त तिथं डेली यूजचे कपडे ठेवले.